कोण आहेत? नरनारायण. आणि ते नरनारायण त्या ठिकाणी अखंड त्या ठिकाणी आराधना तपश्चर्या त्या ठिकाणी करतात. बद्रीनाथ भूमी ही भगवंताची तपस्थली आहे. भगवान नरनारायणाच्या रूपाने त्या ठिकाणी तपश्चर्या करतात. आणि तपश्चर्या करत असताना आराधना करण्यासाठी पार्थिव शिवलिंगाचं पूजन ते करतायत. कोण? नरनारायण पार्थिव लिंगाचं त्या ठिकाणी पूजन करतात. आणि त्या ठिकाणी त्या नरनारायणांना दर्शन देण्यासाठी प्रत्येक वेळेला महादेवाला त्या पार्थिव ज्योतिर्लिंगामधून प्रगट व्हावं लागायचं. अनेक वेळेला पुन्हा पुन्हा पूजन करत असताना महादेव प्रगट व्हायचे. एके दिवशी नरनारायण बोलायला लागले की आपण एक आमच्यावरती कृपा करा. काय? या बर्फच्छादित पर्वत क्षेत्रामध्ये ज्या ठिकाणी कुणीही येत नाही, या क्षेत्राला पावन पुनीत करण्यासाठी आणि आम्हा नरनारायणांना नित्य दर्शन देण्यासाठी आपण या पर्वतांच्या मध्यभागी आपण या ठिकाणी वास्तव्य करावं. केदार हा संस्कृत शब्द आहे. केदार शब्दाचा अर्थ सांगितलेला आहे आळं. ज्या ठिकाणी पर्वतांचे त्या ठिकाणी आळं आहे आणि पर्वतांच्या आळ्यामध्ये त्या ठिकाणी महादेव वसलेले आहेत, म्हणून ते केदारनाथ त्या ठिकाणी आहे बरं का. म्हणून ते केदारनाथ आहे. सनकादिकांनी प्रार्थना आपलं नरनारायणांनी त्यांना प्रार्थना विनंती केल्यामुळे ते त्या बर्फाच्छादित प्रदेशामध्ये हिमालयाच्या अत्यंत उच्च अशा शिखरावरती महादेव केदारनाथ रूपानं वास्तव्य करण्यासाठी गेले. आणि त्याच काळामध्ये पांडव सुद्धा त्या ठिकाणी आलेले आहेत. आणि त्या पांडवांना महादेवाचं दर्शन करायचं आहे. परंतु भगवान भोलेनाथांनी त्याच समयाला या पांडवांना आपली माया दाखवावी म्हणून मायावी रूप धारण केलं. कशाचं? एका महिषी पुत्राचं रेड्याचं रूप त्यांनी घेतलं. आणि रेड्याचं रूप घेऊन ते इकडे तिकडे त्यांची दिशाभूल करायला लागले. परंतु पांडवांनी अचूक ओळखलं की हे महादेव या ठिकाणी आहेत. आणि महादेव आहेत हे ओळखल्याबरोबर यांनी आपल्याला पकडू नये म्हणून त्या बर्फाच्या पर्वतामध्ये त्या रेड्याने मुख घातलेलं आहे. आणि जसं मुख आतमध्ये घातलं ती शेपटी पकडली. आणि शेपटी पकडून पांडवांनी मागचे पाय पकडून त्यांना तिथंच त्या ठिकाणी थांबवलेलं आहे. ज्या ठिकाणी त्या महादेवाचं मुख बाहेर पडलं ते क्षेत्र नयपाल, ज्याला आत्ताच आपण नेपाळ क्षेत्र असं म्हणतो, त्या नेपाळ क्षेत्रामध्ये त्या रेड्याचं रूप धारण केलेल्या महादेवाचं त्या ठिकाणी मुख बाहेर पडलं. म्हणून ते पशुपती क्षेत्र त्या ठिकाणी संबोधल्या गेलं. बोलिये पशुपती भगवान की जय. त्या ठिकाणी पशुपती रूपानं महादेव त्या ठिकाणी राहायला लागले. नयपाले शिरोभागे गतस्तद्रूपस्थित. त्या नेपाल क्षेत्रामध्ये महादेव पशुपतीच्या रूपानं त्या ठिकाणी वास्तव्य करत आहेत. असं वर्णन आलेलं आहे की जे कोणी त्या पशुपतीचं दर्शन करतात त्यांना कधीच पशुयोनीमध्ये जन्म पुन्हा घ्यावा लागत नाही. त्यांचं जन्म मरण त्या ठिकाणी संपून जात असतं. आणि म्हणून अत्यंत सुंदर पावन क्षेत्र आहे महाराज पशुपतीचं. सुंदर मंदिर आहे, सुंदर प्रांगण आहे. आणि अत्यंत निसर्गरम्य वातावरणामध्ये पशुपतीनाथ नेपाळ या ठिकाणी काठमांडू नगरामध्ये त्या ठिकाणी स्थित आहे. बोलिये पशुपती भगवान की जय. आणि ज्या ठिकाणी त्या रेडारूपी महादेवाचं त्या ठिकाणी पाठ मागचा भाग ज्या ठिकाणी शिल्लक राहिला, ज्या ठिकाणी, आणि तोच स्थित त्या ठिकाणी केला. आणि म्हणून त्यालाच केदारनाथ म्हणून त्या ठिकाणी महादेव त्या बर्फानी आच्छादित असणाऱ्या पर्वतांच्या रागेमध्ये त्या ठिकाणी परमात्मा ज्योतिर्लिंग स्वरूपामध्ये वास्तव्य त्या ठिकाणी करत आहेत. रेड्याच्या पाठीचा आकार केदारनाथाला आहे बरं का. रेड्याच्या पाठीचा आकार आहे. जसा रेडा बसल्यानंतर त्याची पाठ दिसते बास, त्या पद्धतीनं त्या ठिकाणी केदारनाथचा आकार आहे. आता 28 मेला आम्ही केदारनाथला जाणार आहोत बरं का. या 28 मेला केदारनाथ आमचं 2-4 जूनला दर्शन केदारनाथचं त्या ठिकाणी होणार आहे. म्हणून पहा, केदारनाथाला त्या ठिकाणी प्रत्येकाने जावं.
आणि असं वर्णन आलेलं आहे, जो कोणी केदारनाथाचं दर्शन करतो साक्षात शिवलोकाची त्याला प्राप्ती होत असते. साक्षात महादेव आपल्या चरणाजवळ त्याला जागा देत असतात. नवे नवे जो केदारनाथाला जाता जाता, आता काय आहे बघा, महादेवाचे ठिकाणं सगळे अवघड आहेत. लवकर लवकर कोणी तिथं पोचू शकत नाही. कुठं डोंगरावर जाऊन बसल बाबा, कुठं पर्वतावरतीच जाऊन बसल, नाही का कुठं भुयारातच जाऊन बसल. हे बाबाचं अवघड ठिकाण आहेत आणि सगळे अवघड कामं आहेत बरं का. आणि म्हणून वर्णन आलेलं आहे, या केदारनाथाची यात्रा करता करता त्या रस्त्यावर जर का कोणाचा जीव गेला तर प्रत्यक्ष महादेव त्याला आपल्या हाताने उचलून कैलासावरती नेत असतात. आणि त्या केदारनाथाचा दिव्य महिमा सांगितलेला आहे. त्या केदारनाथाचं दर्शन जीवाचं पाप नाहीसं करणार आहे. आपल्या मनोकामना पूर्ण करणारं महादेवाचं ते दर्शन आहे. आणि म्हणून या भरतखंडामध्ये अत्यंत उच्च ठिकाणावरती असणारं महादेवाचं हे एकमेव असं त्या ठिकाणी ठिकाण आहे. बोलिये केदारनाथ भगवान की जय. हर 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 श्री शिवाय नमस्तुभ्यम. चलो शिव शंकर के मंदिर में भगतो, चलो शिव शंकर के भक्तों में भक्तो, शिव जी के चरणों में सर को झुकाए, करे अपने तन मन को गंगा सा पावन, जपो नाम